नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू विदर्भ आयएएस अकॅडमीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म। मी आदित्य तुमचे सर्वांचं स्वागत करत आहे। तर आज जे आहे आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत की बहुमताचे प्रकार जे आहे डिस्कस करणार आहोत। तुम्ही पाहिलं असाल की बऱ्याचदा जे आहे याच्यावर क्वेश्चन्स विचारले जात असतात आणि आपण कन्फ्यूज राहतो की प्रभावी बहुमत म्हणजे कोणते, त्यानंतर पाहिलं साधे बहुमत म्हणजे कोणते। तर आता जे आहे ना या लेक्चर हे जे लेक्चर पाहिल्यानंतर जे आहे तुमचं जे काही कन्फ्युजन असेल ते दूर होऊन जाईल आणि लाईफ टाईममध्ये जे आहे तुम्ही कधीही विसरणार नाही की बहुमताचे प्रकार काय असतात, कसे असतात। तर ठीक आहे, आपण कसं आहे की एक्झाम्पल सोबत जे आहे ना ते एक्झाम्पल सोबत आपण काय करणार आहे की बहुमताचे प्रकार आपण सर्व पाहणार आहोत। तर जेवढे काही आहेत चार पाहिले असेल तुम्ही, म्हणजे की आहे तुमचे साधे बहुमत आहे, विशेष बहुमत आहे। विशेष बहुमत सुद्धा जर पाहिले असेल तर चार प्रकार आहेत, तर ते चार प्रकार कोणते आपण ते पाहणार आहोत। आणि त्यानंतर जर पाहिलं असेल प्रभावी बहुमत आहे, ठीक आहे, त्यानंतर संपूर्ण बहुमत आहे। या सर्व जे बहुमत आहे आपण सर्व बहुमत याच्यामध्ये कव्हर करणार आहोत आपल्या या लेक्चरमध्ये, ठीक आहे। तर आता जे आहे तर आता जसं की म्हणजे पोस्टपोन झालेली होती MPSC राज्यसेवा, तर त्यामुळे जे आहे तर मग काय केलेलं आहे आपल्या विदर्भ आयएएस अकॅडमीने पुन्हा जे आहे टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे, 12 तारखेपासून सुरू झालेली आहे, ठीक आहे। तर ते तुम्ही जॉईन करू घेऊ शकता, कारण की काय असं असते की आपण अभ्यास करतो पण सर्वात महत्त्वाचं असते ना तर लर्निंग प्रोसेसमध्ये जर पासून लर्न, रिवाइज, रिकॉल अँड प्रॅक्टिस हा खूप जास्त महत्त्वाचा पॉईंट आहे का ज्याच्यामध्ये तुम्ही प्रॅक्टिस जास्त केली पाहिजे, ठीक आहे। तर त्यामुळे जर पाहिलं असेल तर टेस्ट सिरीज आहे, तुम्ही ॲपवर जाऊन जे आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीमध्ये अवेलेबल आहे। तुम्ही ऑफलाईनसुद्धा देऊ शकता आणि ऑनलाईनसुद्धा देऊ शकता, ठीक आहे। आणि त्यानंतर जर पाहिलं असेल एक अंतिम बॅच मेंटरशिप बॅच आहे, त्यामध्ये 1 to 1 मेंटरशिप केल्या जाते। याच्यामध्ये टार्गेट्स दिले जातात, तर ते सुद्धा जे आहे तर ते तुम्ही राज्यसेवेच्याच पर्स्पेक्टिव्हने ती बॅच बनवलेली आहे। आणि प्लस त्याच्यामध्ये लाईव्ह सेशन्स असतात आणि दर संडेला जे आहे तर त्यामध्ये टेस्ट असते, ठीक आहे। तर तुम्ही त्याचे कधी एक्सप्लेनेशन पाहिले असेल यूट्यूबवरती त्या टेस्टबद्दलचे, ठीक आहे। तर म्हणजे काय आहे की त्याच्यामध्ये टार्गेट्स दिले जातात, त्यानंतर तुमच्या टार्गेटची प्रोग्रेस झाली आहे नाही झालेली आहे ते चेक करण्याकरता जे आहे टेस्ट सिरीज आहे, ठीक आहे। तर आता आपण जे आहे आपण काय करणार आहोत की बहुमताचे प्रकार पाहणार आहोत, ठीक आहे। तर पहिलं तर पाहिलं असेल की आणि दुसरं आहे की जेवढे आपण इकडे बहुमताचे प्रकार जेवढे पाहणार आहोत ते तुम्हाला अवेलेबल करून दिला जाणार आहे टेलिग्राम चॅनलवर। तिथं म्हणजे आपल्या ज्या लेक्चरच्या लिंक जिथं राहणार ना तर तिथं ते अवेलेबल राहणार आहे, तर तुम्ही जे आहे तिथून डायरेक्टली डाउनलोड करू शकता ते जे हे राहणार आहे PDF, नाही तर मग तुम्ही जे लेक्चरमध्ये जेव्हा मी सांगत आहे तर ते तुम्ही लिहून ठेवून तुम्ही जे आहे राईट डाऊन करू शकता, ठीक आहे। तर पहिलं आहे संपूर्ण बहुमत, ठीक आहे। त्यानंतर जर पाहिलं संपूर्ण बहुमत झालं, त्यानंतर जे आहे तुमचे साधे बहुमत, त्यानंतर थर्ड आहे तुमचं प्रभावी बहुमत, ठीक आहे। फोर्थ आहे तुमचं विशेष बहुमत। एवढे सारे बहुमताचे प्रकार आहेत, ठीक आहे। आता विशेष बहुमतामध्ये सुद्धा जर पाहिलं असेल, आता इव्हन इंग्लिशमध्ये आपण म्हटलं की ॲब्सोल्यूट मेजॉरिटी, त्यानंतर जर आहे तुमचं सिंपल मेजॉरिटी, त्यानंतर आहे प्रभावी म्हणजे तुमचं इफेक्टिव्ह मेजॉरिटी, त्यानंतर आहे तुमचं विशेष म्हणजे स्पेशल मेजॉरिटी, ठीक आहे। आता याचे 4 टाइप्स आहेत, म्हणजे विशेष बहुमताचे जर पाहिलं असेल 4 टाइप्स आहेत। तर अनुच्छेद 61 नुसार वेगळं बहुमत असते, अनुच्छेद 249 नुसार वेगळं बहुमत असते, अनुच्छेद 368 नुसार वेगळं बहुमत असते आणि पुन्हा 368 नुसार वेगळं बहुमत असते। म्हणजे एक बहुमत अर्ध्या राज्याच्या संमतीशिवाय, ठीक आहे, अर्ध्या राज्याच्या संमतीशिवाय, अर्ध्या राज्याच्या संमतीशिवाय आणि अर्ध्या राज्याच्या संमतीने, ठीक आहे। असे एवढे प्रकार असते विशेष बहुमताचे, म्हणजे तुमच्या स्पेशल मेजॉरिटीचे, ठीक आहे। तर आता हे तुमचे पूर्ण बहुमत आहे जे आपण 1 by 1 सर्व पाहणार आहोत, ठीक आहे। कोणतं आहे पहिलं संपूर्ण बहुमत, त्यानंतर साधे बहुमत, प्रभावी बहुमत, विशेष बहुमत। म्हणजेच काय तुमचा स्पेशल मेजॉरिटी, इफेक्टिव्ह मेजॉरिटी, सिंपल मेजॉरिटी आणि ॲब्सोल्यूट मेजॉरिटी। स्पेशल मेजॉरिटीमध्ये अनुच्छेद 61 नुसार
म्हणजे कशासाठी आहे काय आहे हे पाहणार आहोत आपण. अनुच्छेद 249 नुसार, त्यानंतर आहे अनुच्छेद 368 नुसार, पुन्हा अनुच्छेद 368 नुसार अर्ध्या राज्याच्या संमतीने आणि अर्ध्या राज्याच्या संमतीशिवाय. पहिलं आहे आपलं संपूर्ण बहुमत. ठीक. संपूर्ण बहुमत म्हणजे काय आहे, जे तुमची जे काही पूर्ण एकूण संख्या आहे, एकूण संख्येच्या 50% + 1. ठीक आहे. ना त्याच्यामध्ये रिक्त पद आलं, ना त्याच्यामध्ये जर पाहिलं असेल तर कोणी गैरहजर आहे ते आलं, ना त्याच्यामध्ये कोणी तटस्थ आहे ते आलं. म्हणजे काहीही त्याच्यामध्ये कन्सिडर केल्या जात नाही. म्हणजेच काय, आपण एक्झाम्पलवरून जर आपण कन्सिडर केलं, समजा लोकसभा आहे. ठीक आहे. लोकसभामध्ये जर पाहिलं असेल तर 543 तुमचे टोटल सीट आहे किंवा वॅकन्सी, सॉरी आपल्या त्याला काय म्हणू शकतो आपण, सदस्य आहे. ठीक आहे. एवढे किती आहे, 543 त्याच्यामध्ये सदस्य आहेत. आता 543 सदस्य असल्यानंतर जे आहे तर याचे काय आहे, आपल्याला संपूर्ण बहुमत म्हणजे किती बहुमत असलं पाहिजे, तर याच्या 50% + 1. म्हणजे जे तुमची टोटल स्ट्रेंथ आहे त्याच्या जे आहे 50% आणि त्याच्यामध्ये 1 ॲड करून तर ते होतं तुमचं संपूर्ण बहुमत. ठीक आहे. ते कोणतं होते तुमचं संपूर्ण बहुमत. आता 543 जर पाहिलं असाल तर 543च्या 50% किती. आता 543चे 50% किती होतात, तर तुम्ही जर आपण त्याला जर जे कन्सिडर केलं, ठीक आहे, तर म्हणजे 271.5. ठीक आहे. 271.5 आणि त्याच्यामध्ये +1 ॲड केला तर आपण ते किती होतात तुमचे 272.5. पण आपण जर पाहिलं राऊंड फिगर कन्सिडर करतो 273. ठीक आहे. त्यानंतर आपण अजून आता समजा एक आपण अजून दुसरं एक्झाम्पल कन्सिडर करू, ते म्हणजे विधानसभा महाराष्ट्र. विधानसभा महाराष्ट्र. आता विधानसभा महाराष्ट्रामध्ये किती आहे, टोटल स्ट्रेंथ आहे तुमची 288. याच्या आता 288 तुमची टोटल स्ट्रेंथ आहे आणि आपल्याला जे आहे ते तुम्हाला पाहायला असं संपूर्ण बहुमत पाहिजे किती, 50% + 1. 50% + 1 म्हणजे हे किती होतात, हे होतात तुमचे 144 आणि त्याच्यामध्ये 1 ॲड केला तर 100 तुमचे किती होत आहे 45 आणि हे होत असते तुमचं संपूर्ण बहुमत. आता हे बहुमत लागते केव्हा, सर्वात महत्त्वाचं असते याचा वापर कशासाठी केला जात असतो. त्याचा वापर केला जात असते केंद्रात आणि राज्यात सरकार बनवण्याकरिता. ठीक आहे. सरकार बनवण्याकरिता जे आहे तर ते हे तुम्हाला संपूर्ण बहुमत तुम्हाला लागत असते. म्हणजे तुमचं ॲब्सोल्यूट मेजॉरिटी कशासाठी पाहिजे असते, तर याच्यासाठी पाहिजे असते केंद्रात किंवा राज्यात तुम्हाला सरकार बनवायचं असेल तर. ठीक आहे. तर हे झालं तुमचं संपूर्ण बहुमत. ठीक आहे. हे काय झालं तुमचं संपूर्ण बहुमत. तसं आपण जसं कसं एक्झाम्पलवरून तुम्हाला समजलं असणार. ठीक आहे. त्यानंतर जे आहे साधे बहुमत. आणि आपण कशात कशाचा म्हणजे कशात त्याचा उपयोग होतो किंवा कशासाठी त्याचा उपयोग होतो त्या बहुमताचा आपण त्या गोष्टी पाहत आहोत. ठीक आहे. तर साधे बहुमत. साधे बहुमत म्हणजे काय तुमचं सिंपल मेजॉरिटी. आता सिंपल मेजॉरिटीमध्ये जर पहा, आता आपण पुन्हा तेच आहे की आपण कन्सिडर करून चालणार आहे एक्झाम्पल. ठीक आहे. कन्सिडर करून काय चालणार आहे आपण एक्झाम्पल. आता जेव्हा लोकसभा आहे, लोकसभेमध्ये किती सीट्स आहे तुमच्या 543. पुन्हा 543. आता काय आहे की याच्यामध्ये जर पाहिलं असेल ना, जे तटस्थ असतात आणि जे गैरहजर असतात यांची संख्या ॲडिशन करून मायनस केल्या जात असते. म्हणजे आपण एक कन्सिडर करून चालू इथं एक्झाम्पल. लेट्स अज्युम की 100 लोक जे आहे हे तटस्थ आहे. 100 लोक किती आहेत, मग किती लोक तटस्थ आहे 100. त्यानंतर जर पाहिलं 143 जे आहे 143 गैरहजर आहे. 143 गैरहजर आहे. आता यांची टोटल्स किती झालेले आहे हे 243. ठीक आहे. 243. आपण गैरहजर एवढे जास्त नाही घेऊ, आपण कमी घेऊ गैरहजर, कारण की एवढे जर गैरहजर असले तर मग 43 गैरहजर आहेत. ठीक आहे. किती 43. तर मग हे किती झाले 143. टोटल किती झाले हे 143. म्हणजे जे तटस्थ आहे जे गैरहजर आहे. आता गैरहजर आणि तटस्थ म्हणजे कोण, की गैरहजर म्हणजे ते याच्यामध्ये आलेच नाही, सभागृहात आलेच नाही. पण काही लोक सभागृहात आले पण त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही हो पण नाही म्हणत आणि नाही पण नाही म्हणत. मग ते कोण आहे तटस्थ. म्हणजे अबस्टेन आणि अबसेंट. हे आहे अबसेंट
आणि हे आहे अबस्टेन. ठीक आहे, तर यांची जे स्ट्रेंथ येणार आहे तर हे येणार 143. मग 143 543 मधून मायनस केल्यानंतर किती उरत आहे तुमचे? इथं उरतात 400. ठीक आहे, 400 उरले. मग 400 उरल्यानंतर याचे 50% प्लस 1 हे होतात तुमचं 201. तर याला म्हटलं जातं साधे बहुमत. साधे बहुमत कसे झालं, कसं कॅल्क्युलेट केलं आपण? का आपली लोकसभेची स्ट्रेंथ किती होती? 543. 543 लोकसंख्येची स्ट्रेंथ असल्यानंतर जर पासून त्याच्यातून मायनस काय केलं आपण? जे गैरहजर होते, जे तटस्थ होते त्यांची ॲडिशन केली आणि ते त्याच्यातून मायनस केलं. आणि ते त्यातून मायनस केल्यानंतर जे आहे त्याचे 50% प्लस 1 हे होणार तुमचे साधे बहुमत. ठीक आहे, हे काय होणार आहे तुमचं? साधे बहुमत. आता याचा वापर कशासाठी केला जातो? धनविधेयक आहे, धनविधेयक आहे, त्यानंतर वित्त विधेयक आहे, त्यानंतर तुमचं साधं विधेयक आहे. ठीक आहे, हे जर पारित करायचं असेल तर त्यासाठी याचा उपयोग केला जात असतो या बहुमताचा, साधे बहुमताचा. ठीक आहे, त्यानंतर दुसरं आहे अविश्वास ठराव असो या विश्वास ठराव असो, अविश्वास असो या विश्वास ठराव असो, यासाठी सुद्धा जर पाहिलं असेल तर याचा उपयोग केला जातो. त्यानंतर जे आहे अविश्वास झाला, त्यानंतर जर पाहिलं असेल तुमचं आर्थिक आणीबाणी असो किंवा राष्ट्रपती राजवट असो, राष्ट्रपती राजवट असो, यासाठीचा उपयोग केला जात असतो. ठीक आहे, तर साध्या बहुमताचा अजून नवीन राज्य जर तयार करायचं असेल त्यासाठी उपयोग केला जातो. ज्या ज्या गोष्टी साधे बहुमताने केल्या जात असतात तर त्यासाठी हे मेजॉरिटी जे आहे लागत असते, साधे बहुमत. ठीक आहे, तर तुमचं धनविधेयक असो, त्यानंतर वित्त विधेयक असो, या तुमचं साधं विधेयक असो, त्यानंतर अविश्वास ठराव असो या विश्वास ठराव असो. ठीक आहे, त्यानंतर जर पाहिलं असेल इव्हन अजून तुम्ही पहा सभापती आहे आणि त्यानंतर उपसभापती आहे. यांचं जेव्हा इलेक्शन जेव्हा घेतात तर यांना जेव्हा निवडल्या जात असते तर त्यांना जेव्हा निवडल्या जात असते ते साध्या बहुमताने निवडल्या जात असते. ठीक आहे, साध्या बहुमताने जे आहे निवडल्या जात असते. तर अशा प्रकारे हे काही त्याचे एक्झाम्पल्स आहे की साधे बहुमत आपले कुठे कुठे वापरल्या जात असतात. ठीक आहे, साधे बहुमत कुठे कुठे वापरल्या जातात हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे, तर हे झालं तुमचं साधे बहुमत. त्यानंतर आहे तुमचं प्रभावी बहुमत. प्रभावी बहुमत. ठीक आहे, प्रभावी बहुमत. आता प्रभावी बहुमत जर पाहिलं असेल म्हणजे तुमचं इफेक्टिव्ह मेजॉरिटी. आता याच्यामध्ये काय आहे, एक उदाहरण आपण कन्सिडर करा. लोकसभा, पुन्हा लोकसभेचेच असतात जास्तीत जास्त 543 आहे. यामध्ये जे रिक्त पदं असतात ना तर ते मायनस केले जातात आणि त्यांचे त्यानंतर जे आहे तर ते जे आहे ते रिक्त पदं मायनस केल्यानंतर त्याचं मेजॉरिटी काढल्या जात असते. आता हे रिक्त पदं होण्यामागचे कारण कोणते कोणते आहे तर DDR म्हणजे डेथ, डिस्क्वालिफाईड आणि त्यानंतर R म्हणजे रिझाईन. म्हणजेच काय आहे मराठीमध्ये, मृत्यू झाला असेल कोणाचा. ठीक आहे, त्यानंतर कोणी अपात्र ठरलं असेल आणि कोणी राजीनामा दिला असेल. ठीक आहे, कोणी राजीनामा दिला असेल तर हे जे पद रिक्त झालेले आहे याच्यामधून ते काय करणार आहे आपण मायनस करणार आहोत. मग आपण काय कन्सिडर करू, चला आपण की जे डेथ झालेली आहे ते 3 लोकांची डेथ झाली. अपात्र जे आहे तर अपात्र काही लोकांना अपात्र केलं तर ते 20 आहेत. ठीक आहे, अपात्र किती लोकांना केलं, 20 लोकांना, आणि 20 लोकांनी राजीनामा दिला. आपण एक्झाम्पल कन्सिडर करू. तर हे किती झाले आहे 20 20 3 हे किती होतात पुन्हा 43. किती झाले तुमचे 43. मग 543 मधून 43 मायनस करा. तुमची रिक्त पदं जी आहे हे काय करा मायनस करा. मग याच्यात उरले किती तुमचे 500. याच्यात उरले किती तुमचे 500. मग याच्या 50% प्लस 1 मग किती होतात याचे 250 प्लस 1 इज इक्वल टू 251. ठीक आहे, तर हे होत असते तुमचं प्रभावी बहुमत. हे काय होत आहे तुमचं प्रभावी बहुमत. आता हे जर पाहिलं हे कशासाठी याचा वापर केला जात असतो तुमचा उपराष्ट्रपती, त्यानंतर सभापती, त्यानंतर उपसभापती
ठीक आहे. तर यांना पदावरून दूर करण्याकरिता जे आहे या बहुमताचा उपयोग केला जात असतो, त्याला म्हटलं जाते प्रभावी बहुमत, म्हणजेच तुमचं इफेक्टिव्ह मेजॉरिटी. ठीक आहे, म्हणजेच कोणता आहे तुमचं इफेक्टिव्ह मेजॉरिटी. ठीक आहे. तर अशा प्रकारे रिक्त कसे होत आहे, तर एकतर तो मृत्यू झालेला असेल, एकतर अपात्र ठरलेले असणार, एकतर त्यांनी राजीनामा दिलेला असणार, आणि आपण मग त्यांची ॲडिशन करत आहे 3, 20, 20 आणि टोटल जर केली तर आपण ते जर 43 म्हणजे 43 आल्यानंतर जर आहे तर आपण त्याच्यातून मायनस केल्यानंतर जे आहे तर उरले किती 500, त्याच्या 50% प्लस 1, मग त्या 500च्या 50% किती होतात 250, त्याच्यामध्ये 1 ॲड केला तर 251. याचा उपयोग या गोष्टीसाठी केला जातो. ठीक आहे. तर हे झाले तुमचे साधे बहुमत, त्यानंतर तुमचं संपूर्ण बहुमत आणि त्यानंतर तुमचं प्रभावी बहुमत. आता अजून एक बहुमत राहिलेलं आहे, ते म्हणजे तुमचं विशेष बहुमत. ठीक आहे. आता विशेष बहुमत जसं मी सांगितलं पहिलं अनुच्छेद 61 नुसार. आता हे जर आहे ना, याचा उपयोग कशासाठी केला जात असतो, तर राष्ट्रपती महाभियोगासाठी, राष्ट्रपती महाभियोग. ठीक आहे, यासाठी याचा उपयोग केला जात असतो अनुच्छेद 61. आता हे जर आहे तर हे किती असते, तर लोकसभा आपण कन्सिडर लोकसभा 543 सीट्स आहे. ठीक आहे, याच्या 2/3 बस, याच्या काय करायचं आहे आपल्याला 2/3 मेजॉरिटी कॅल्क्युलेट करायची आहे, आणि ते कॅल्क्युलेट केलेली मेजॉरिटीज म्हणजे मग काय होत असते आपलं विशेष बहुमत होते. ठीक आहे, हे काय होते मग आपलं विशेष बहुमत होते. तर याच्या जवळपास जर आपण पाहिलं तर हे जे आहे तर 363. ठीक आहे. तर राष्ट्रपतीला जेव्हा पदावरून दूर केला जाते त्या प्रक्रियेला जे आहे महाभियोग म्हटलं जाते. आता पहा, जर तुम्ही नॉर्मली जर पाहिलं ना, संविधानात एकाच ठिकाणी एका व्यक्तीसाठी महाभियोग हा शब्द वापरला गेलेला आहे. तो व्यक्ती म्हणजे फक्त राष्ट्रपती. राष्ट्रपतीला महाभियोग पद्धतीने किंवा महाभियोगाद्वारे जे आहे तर पदावरून दूर केल्या जात असते, हे फक्त एका ठिकाणी सांगितलेलं आहे, ते म्हणजे तुमचं अनुच्छेद 61 मध्ये. बाकी कोणत्याही ठिकाणी तुम्ही जर पाहिलं असाल तर सांगितलं गेलेलं नाही आहे. ठीक आहे. तर त्याच्यासाठी जे लागत असते तुम्हाला मेजॉरिटी, ती म्हणजे ही. त्यानंतर आहे अनुच्छेद 61 झालं, अनुच्छेद 249. ठीक आहे, अनुच्छेद 249. आता अनुच्छेद 249 मध्ये काय राहणार आहे का, याच्यामध्ये जर पार्सनची राज्यसभा आहे ना, तर राज्यसभा संसदेला राज्य सूचीवर कायदा बनवण्याकरिता अधिकार प्रदान करते. त्यासाठी जो ठराव पारित करत राहतो त्यासाठी जे बहुमत लागत असते ते लागत असते तुमच्या 249 नुसार. ठीक आहे, 249 नुसार. आता 249 नुसार तर जे लागणार आहे, आणि हां सॉरी, इथं जे आहे ना 363 प्लस याच्यामध्ये 1 ॲड करा, मग तेव्हा जे आहे ना ते 363 येणार. सॉरी, 363 किंवा प्लस 1 ॲड केल्यानंतर प्लस 1 प्रत्येक तुम्हाला ॲड करावं लागते. ठीक. लोकसभा 543 आहे. यामधून जे रिक्त पदं आहेत, म्हणजे रिक्त पदं कसे रिक्त होतात तुम्हाला अगोदरच काही वेळा अगोदर सांगितलं DDRनी. मग आपण ते पुन्हा कसे करू, DDRनी रिक्त झालेले आहे, आणि मग उरले किती तुमचे 500. याच्या 2/3 प्लस 1, याच्या 2/3 आणि प्लस 1. इथं 2/3 जर पाहिलं असेल तर इथं तुमचे रिक्त आहे, घेणं देणं नाही आहे. तुम्ही जे अब्सेंट आहात, घेणं देणं नाही आहे. तुम्ही गैरहजर आहात, अब्स्टेंट म्हणजे तुम्ही जर पाहिलं तटस्थ आहात, घेणं देणं नाही आहे. गैरहजर आहात, घेणं देणं नाही आहे. त्यानंतर जर पाहिलं असेल तुम्ही जे आहे तुमचं पद रिक्त आहे, तुम्ही कोणत्या मृत्यू झालेला आहे तुमचा, या तुम्ही त्याला आपण काय म्हणू शकतो की अपात्र ठरलेले आहेत, या तुम्ही जर पाहिलं असेल तर आपला त्याला राजीनामा दिलेला आहे, या गोष्टी जरी असल्या तरीही तुम्हाला काही त्यांच्याशी घेणं देणं नाही आहे. फक्त सरळ आहे तुमची जे टोटल स्ट्रेंथ आहे त्याच्या 2/3 प्लस 1 मध्ये मेजॉरिटी लागत असते जर तुम्हाला राष्ट्रपतीला पदावरून दूर करायचं असेल तर. आणि राष्ट्रपतीला पदावरून दूर केव्हा केला जात असते, जेव्हा त्यांनी राज्यघटनेचा भंग केला असेल तर. ठीक आहे, हे जे आहे 249 नुसार जर पाहिलं तर हे तुम्हाला मेजॉरिटी लागत असते. ठीक आहे,
हे तुम्हाला काय लागत असते, मेजॉरिटी लागत असते जर तुम्हाला राज्यसभेने जर संसदेला राज्यसूचीवर कायदा करण्याचा अधिकार जेव्हा पारित म्हणजे अधिकार देण्यासाठी जो ठराव पारित करायचा राहतो त्यासाठी, ठीक आहे, त्यासाठी हे जे आहे हे आपल्याला लागत असतं विशेष बहुमत. तर विशेष बहुमत अनुच्छेद 61 नुसार, अनुच्छेद 249 नुसार. त्यानंतर आहे अनुच्छेद 368 नुसार, अनुच्छेद 368 नुसार तर अर्ध्या राज्याच्या संमतीने, ठीक आहे, अर्ध्या राज्याच्या संमतीने ठीक आहे. ओके, तर आता हे जर पाहिलं असेल तर हे केव्हा लागत असते, ठीक आहे. आता जर पाहिलं असेल संघराज्यीय संरचनेमध्ये, संघराज्य संरचनेमध्ये जर तुम्हाला बदल करायचा असेल तर त्यासाठी जे आहे तुम्हाला 368 नुसार बहुमत लागते आणि अधिक त्याच्यामध्ये राज्याची अर्ध्या राज्याची संमती लागत असते, ठीक आहे. अर्ध्या राज्याची काय लागत असते, संमती त्याच्यामध्ये लागत असते, ठीक आहे. आता आपण पाहू लोकसभा आहे, यात किती आहे तुमचे 543, ठीक आहे. याच्यात किती आहे तुमचे 543. आता 543 असल्यानंतर जे आहे याच्या 50% प्लस याच्या 50% तर पाहिजेच पाहिजे आणि त्यानंतर 2/3, ठीक आहे. त्यानंतर जर पाहिलं 2/3 आणि त्यानंतर प्लस त्याच्यामध्ये 1, तर हे तुम्हाला जे लागत असते बहुमत, तर हे लागत असते तुमचं संघराज्य संरचनेमध्ये बदल करायचा असेल तर. आणि प्लस याच्यामध्ये जे आहे अजून काय प्लस पाहिजे, तर याच्यामध्ये लागत असते अर्ध्या राज्याची संमती, अर्ध्या राज्याची संमती, ठीक आहे, अर्ध्या राज्याची संमती. आणि अर्ध्या राज्याच्या संमतीशिवाय जर पाहिलं असाल जे आहे ना हे खालचं सोडून द्या, अर्ध्या राज्याची संमती सोडून द्या, बाकीचं जे मेजॉरिटी लागते तीच मेजॉरिटी इकडे लागत असते जेव्हा तुम्ही अनुच्छेद 368 नुसार जे यूज केलं जात असते. मग हे याचा उपयोग कुठे कुठे केला जात असतो, समजा तुम्ही पाहिलं असाल राष्ट्रीय आणीबाणी आहे, राष्ट्रीय आणीबाणी आहे त्यासाठी याचा उपयोग केला जातो, ठीक आहे. त्यानंतर जर पाहिलं कॅग आहे, ठीक आहे, मुख्य निवडणूक आयुक्त आहे. त्यानंतर जर पाहिलं सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचे जे न्यायाधीश आहे. आणि त्यानंतर राज्य विधिमंडळ जे आहे ना, राज्य विधिमंडळ, तर या राज्य विधिमंडळाला जर विधान परिषद जर पाहिजे असेल आणि विधान परिषद तिथली बरखास्त करायची असेल किंवा तयार करायची असेल त्यासाठी जे बहुमत लागत असते त्यासाठी ते लागत असते हे विशेष बहुमत. कुठलं कुठे, हे राज्य विधिमंडळात सुद्धा. राज्य विधिमंडळात जर पहा तुम्हाला जर तुम्हाला आता अल्टिमेटली जर पाहिलं असेल तर कोण ठरवणार आहे तुम्हाला विधानसभा मिळणार नाही मिळणार, संसद ते साध्या बहुमताने पारित करणार आहे. आणि त्यासाठी जर पाहिलं आपल्या याच्यामध्ये आर्टिकल दिलेलं आहे 169, ठीक आहे, आर्टिकल 169. तर त्यानुसार जर राज्य विधिमंडळ जे आहे ना, तर विधान परिषद तयार करायची असेल किंवा बरखास्त करायची असेल त्यासाठी जे बहुमत वापरले जात असते ते हे बहुमत असते, ठीक आहे. कोणतं बहुमत असते, हे बहुमत असते आणि या बहुमतामुळे राज्य विधिमंडळ ते जे आहे ते करतात, ठीक आहे. तर याच्यासाठी अशा सर्वसाठी गोष्टीसाठी जर अनुच्छेद 368 नुसार अर्ध्या राज्याच्या संमतीशिवाय जे आहे तर हे वापरल्या जात असते, ठीक आहे, हे बहुमत वापरल्या जात असते, ठीक आहे, ठीक आहे. तर तुम्हाला एक्झाम्पलवरून सर्व गोष्टी समजल्या असणार, ठीक आहे. एक्झाम्पलवरून जर पाहिलं असेल तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजल्या असणार. आणि अजून तुम्ही पहा, तुम्ही जर पाहिलं असाल ना जे घटना दुरुस्ती असते, जर तुम्ही घटना दुरुस्ती करत असाल आणि त्याचा परिणाम संघ राज्यावर जर होत नसेल त्यासाठी सुद्धा त्यासाठी सुद्धा जे आहे तुम्हाला हे बहुमत लागत असते, ठीक आहे. तुम्हाला कोणते बहुमत लागत असते, हे बहुमत लागत असते ज्याचा परिणाम होत नाही आहे संघराज्य संरचनेवर. आणि जर संघराज्य संरचनेवर जर होत असेल तर त्यासाठी तुम्हाला अर्ध्या राज्याची संमती घ्यावं लागणार आहे, ठीक आहे. तर हे आपले झालेले आहे. पुन्हा एकदा आपण रिवाइज करून. तर हे आपले 4 प्रकार होते, संपूर्ण बहुमत, साधे बहुमत, प्रभावी बहुमत, विशेष बहुमत. विशेष बहुमताचे 4 प्रकार अनुच्छेद 61 नुसार, अनुच्छेद 249 नुसार, अनुच्छेद 368 नुसार आणि अनुच्छेद 368 नुसार, म्हणजे अर्ध्या राज्याच्या संमती शिवाय आणि अर्ध्या राज्याच्या संमतीने. त्यात संपूर्ण बहुमत आहे
तर जे केंद्रात असो या राज्यात असो सरकार बनवण्याकरिता जे बहुमत लागत असते ते तुमचं संपूर्ण बहुमत असते. तर ते किती आहे, तर हे आहे तुमचं याचं टोटल जर पाहिलं असेल 543 त्याच्या 50% प्लस 1, तर जे काही व्हॅल्यू येणार ते तुमचं संपूर्ण बहुमत राहणार. हे आपण एक्झाम्पल सांगितलं. महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला सरकार करायचं राहिलं तर एवढं बहुमत लागणार. जर तुम्हाला दिल्लीमध्ये संसदेत जर सरकार तयार करायचं असेल तुम्हाला एवढं बहुमत लागणार. त्यानंतर जे आहे साधे बहुमत, याच्यामध्ये तटस्थ आणि गैरहजर मायनस केल्या जाणार आणि त्यानंतर जे काही व्हॅल्यू येणार त्याचे जे बहुमत काढले जाणार. ठीक आहे, आणि त्याचा उपयोग जो आहे अशासाठी केला जातो. हे काही एक्झाम्पल्स आहेत. त्यानंतर आहे प्रभावी बहुमत, त्यामधले रिक्त पद मायनस केले जाणार आणि त्याच्या मग जे आहे 50% प्लस 1 ते केलं जाणार. ते जे आहे तर का जर पाहिलं मायनस करायचं की रिक्त पद होतात DDR ने, डेथ, डिस्क्वालिफाईड, रिझाईन. ठीक आहे, सॉरी. ठीक आहे, तर हे त्यातून मायनस केलं जातं आणि त्याच्या 50% प्लस 1. तर याचा उपयोग जर उपराष्ट्रपती आहे, सभापती आहे, त्यानंतर उपसभापती यांना पदावरून दूर करण्याकरिता. त्यानंतर आहे 61 नुसार विशेष बहुमत आहे. तर 4 विशेष बहुमत आहे. तर त्यामध्ये अनुच्छेद 61 नुसार, अनुच्छेद 249 नुसार आणि त्यानंतर जर याचा राष्ट्रपती महाभियोगसाठी याचा उपयोग केला जातो. त्यानंतर जे आहे तर कायदा करण्याचा अधिकार जेव्हा प्रदान करत असते राज्यसभा संसदेला, तर त्यासाठी जे आहे तर राज्य सूचीवर कायदा करण्यासाठी तर त्यासाठी हे बहुमत वापरले जात असते. तर ते अनुच्छेद 249 नुसार हे तुम्हाला कधी डिरेक्टली क्वेश्चन्स विचारल्या जाऊ शकत असते. त्यानंतर आहे 368 नुसार अर्ध्या राज्याच्या संमतीने आणि अर्ध्या राज्याच्या संमतीशिवाय. त्यासाठी जर मला संमतीशिवाय जी आहे तर संमतीने जर करायचं असेल तर संघ राज्य संरचनेवर जर त्याच्यामध्ये बदल करायचा असेल त्यासाठी तुम्ही ते वापरू शकता. नाही तर राष्ट्रीय आणीबाणी आहे तुमची. 3 प्रकारची तुमची आणीबाणी आहेत. राष्ट्रीय आहे, त्यानंतर तुमचं आर्थिक आणीबाणी आहे आणि त्यानंतर राष्ट्रपती राजवट आहे. राष्ट्रपती राजवट आणि आर्थिक आणीबाणी यासाठी साधे बहुमत पाहिजे. पण तुमचं राष्ट्रीय आणीबाणी जर लावायची असेल तुम्हाला त्यासाठी तुम्हाला विशेष बहुमत पाहिजे. ठीक आहे, आणि विशेष बहुमत अर्ध्या राज्याच्या संमतीशिवाय. ठीक आहे, तर सेम हे आहे ना तेच इकडे. मग नंतर कॅग आहे, त्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त आहे आणि बाकीच्या नंतर निवडणूक आयुक्त आहे. त्यानंतर सुप्रीम कोर्ट आहे किंवा हायकोर्ट यांचे न्यायाधीश असणार. नंतर राज्य विधिमंडळ हे सर्वात महत्त्वाचं आहे. तुम्हाला ह्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो की राज्य विधिमंडळ कोणत्या बहुमताने जे आहे तर विधान परिषदेसाठी किंवा त्यांना विधान परिषद जर पाहिजे असेल त्यासाठी कोणत्या बहुमताचा वापर करतात आणि बहुमताचा वापर करून ते जे आहे तर ठराव पारित करतात. तर ते जे आहे तर ते विशेष बहुमत. ठीक आहे, आणि त्यानंतर जर पाहिलं संसद जर पाहिलं असेल संसद मग काय करणार यासाठी साध्या बहुमताने एक जे आहे ठराव पारित करणार आणि त्यानंतर त्या ज्या राज्यांना जर पाहिलं असेल तर विधान परिषद देऊन देणार. ठीक आहे, आणि जर आता नॉर्मली जर पाहिलं असेल विधान परिषद किती राज्यात आहे तर 6 राज्यात आहे. तर त्या 6 राज्यात कोणत्या कोणत्या राज्यात आहे तर पहा, आम 3 रुपये में बिकते. ठीक है, आवरून आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, त्यानंतर हे आपण कन्सिडर करू उत्तर प्रदेश, त्यानंतर बिहार, त्यानंतर कर्नाटक, त्यानंतर तेलंगणा. ठीक आहे, एवढ्या राज्यात जर पाहिलं असेल तर सध्या विधान परिषद आहे. ठीक आहे, तर याची स्थापना कधी म्हणजे तुम्हाला आता सांगितलं 169 नुसार होते. ठीक आहे, यासाठी जर पाहिलं असेल राज्य विधिमंडळ तुम्हाला सांगितलं मी राज्य आणि त्यानंतर तुमचं संसद, राज्य विधिमंडळ आणि संसद तुमचं संसद कोणते बहुमत साधे बहुमत आणि त्यानंतर हे कोणते बहुमत विशेष बहुमत. ठीक आहे, तर अशा प्रकारे जर पाहिलं असेल आपण संपूर्ण जे बहुमत आहे जेवढे जर पार्लमेंटरी सिस्टममध्ये किंवा संसदीय प्रणालीमध्ये जे मेजॉरिटी वापरल्या जात असतात तर त्या मेजॉरिटी आपण सर्व पाहिलेल्या आहे, विथ एक्झाम्पल पाहिलेले आहे. आणि मला तरी वाटते की तुम्ही जे आहे ना कधी विसरणार नाही. ठीक आहे, सो आय होप तुम्ही जे आहे हे लेक्चर एन्जॉय केलं असणार. तुम्हाला जे आहे पूर्ण क्वेश्चन्स समजले, क्वेश्चन म्हटल्यापेक्षा पूर्ण जे आहे एक्झाम्पल समजले असणार. ठीक आहे, सो आय होप तुम्हाला सर्व समजलं असणार. थँक्यू सो मच.